समोर जाऊन मध्ये आणि गौतम काका आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. इथे येण्याचं कारण एवढंच की 16 चित्र 4 गौऱ्यांचा मेला 8 करून मजुरीला बाजी झालेला आहे. तरी त्यांना वाटतं प्रतिबंध करण्यासाठी मला जो भावाला मित्र सुद्धा घेतून बोलवून आला देवा हाकालिया देवाची अरे मी निघालो नदीला आता उशीर कशाला जातो देवाच्या गाडीला आता उशीर कशाला जातो या ठिकाणी मायरा महेश होमने यांच्याकडून या भगिनीकडून 100 रुपये आलेले त्याप्रमाणे नारायण पाष्टे यांना 100 रुपये आमचे दादा नारायण पाष्टे यांना 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. या ठिकाणी कोणत्या कारण देवा 16 चित्र 4 गौऱ्यांचा मेळा 8 करून मजुरीच्या बाजी चालला आहे. तरी त्यांना प्रतिबंध करून त्यांच्याकडे गोरस आपल्या गोगलाला जायला पाहिजे ही जबाबदारी मी तुझ्यावर सोबत आहे. देवा एवढी मोठी जबाबदारी सोपून मला एक शंका आहे देवा. कोणती शंका आहे? अशी कोणती शंका आहे देवा? एवढं जबाबदारी देऊन काय जबाब तुला चालेल कुणाचा देवा? अरे येड्या हुकूम माझा आणि कायदा तुला याच तर देवा याच एकच कर. काय करणार न मागता मी देवाला बऱ्याच वर्षापूर्वी नवस केला होता. पण देवाने काय केलं माहितीये का? अहो मी लग्न सांगोय मग देवाने मला किती वाट्या दिल्या किती दिल्या माहितीये का? अहो 16,108 वर दिसतात सगळे. मग थोडे थोडे वाटून घेऊया जमल का? याच्यातून ऐकतो ठीक आहे ऐकत पण ह्यांचा काम नाही. माझा मित्र वाकड्या त्याला बोलावून घेतो. अरे वाकड्या रे वाकड्या अरे शोधून या सारं मिराने काढलं काल्या भोल्या गाईला कुणी रे पाय
म्हातारीची वायगी खाल्ला टेकून बसल्या वायगी खाल्ला तुझ्या गायने वायगी खाल्ला बघ दुनिया सारा मी वरती मरतो राहणारा खडपात होता खडपात तुम्ही याला सुद्धा होता संतोष हो सांगतो वागड्या तुला कोणतरी वराटतो बघ कुठला धूम ठोकली का नाही अरे संतोष शिकवण का ठोकली का आलो कुठं चिराटी आलो चिराटी आलो चिराटी तिथं संजय संजय त्यात पण सांगा वाकड्या झालं काय तुला तिकडे कोणतरी वराटतोय बघ धूम ठोकली का नाही बापरे 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 मेला गाय तिथं सतवला इथं मध्ये आलं तिथं गोंधळ भाकड्या तुझी गाय बांधून देव आणि तुमचा खल्लाम तरी काय ते सांगायचं नाही भरपाई करून देईल इथला धावत कसा बसा काय झालं तरी काय मेल्या तुला काय गावात आहे तो माहितीच नाही काय नाही आज रामनवमी आहे मग काय झालं? इकडे बोल लवकर. ए वाकड्या अरे तू वाकडा का लावलास हा सर्व आकडा होतो अरे पहिले सरळ बघा हा सगळं सांगायला पाहिजे बरं. तू येणार नाही तो. अरे माझ्या गाई माहिती का किती आहे किती आहे 4 गाई आहेत अरे एवढे कमी काय केल्या कमी होते 60-70 होते कमी केले मोडू दे एवढा काय तर समाज वसुली बरं. 4 ठेवल्यात हा त्याच्यात एक बळी ठेवला बघ एक बैठ मग एक बळी ठेवला मग त्या गायची नावं ठेवली असती नावावर सगळं ठेवून झालाय काय झाले सांगायला पाहिजे नाव ती नावावर बोलते हो. काय झाला एक दिवस बांधायला संध्याचा कालव झाला कालव झाला तिथं जरा गडबड झाली बघ बरं. मग काय केलं काय केलं? संध्याकाळी 8 वाजता गाई वाढायला आणल्या हो. त्या खाली दोन आणि एक खाली एक बैल बांधतो ना तिथं गडबड झाली हा साईडला 2 गाई बांधल्या तिकडच्या खाली जरा गडबड झाली सकाळी 5 वाजता मी जातो दूध काढायला बघ अरे बापरे 2 गाईंचं दूध काढलं बरं. दुसऱ्या खालीत गेलो बापरे बापरे काय हमरत होती गाय अरे दूध काढायला गेलो 2-3 असं सप पाण्याचं मारलं आणि वळलं का नाही अरे मेला तुझा बैल होता त्याचा वळला मेला
आणि लाथ हाणला ना पहिलीची लाथ हाणला ती तांबूच्या शिंगाडाव तांबू उडवला ती कालीच्या शिंगाडाव अरे बापरे बापरे माझा सगळा मूड लागला माहिती आहे सर्व वाकडा झालं बघ ते म्हणू दे मला बोलून नंतर सांगतो काय अरे काय गायचा वासरू आणलाय का काय याच्यात मी याला पिशवी वाचू आणतात काजू बियांचा सीझन माहिती आहे हो बिया आहेत बिया आहेत होय. ठीक आहे. कोणते ना? हो, तुमच्या नाही आणलं, हो. माझंच काढलं त्यांचे. मला पण माहिती आहे निवड. अच्छा, इकडे. हं? इकडे. याला हो, तरी तो पैसे घ्या. 10च्या दिलेला 20 तू म्हणतो आण इकडे हे वाकड्या. हा ऐकून घे. काय आला कशाला बोलवले? कशाला बोलले सांग अरे आपला देव हा भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण हा. अरे बापरे त्याची काय कामगिरी आपल्याला माहिती आहे का? सांग लवकर 16,600 गरुडांचा मेला. मेला काय पाठ करून हा दही दूध लोणी घेऊन हा मग तुमच्या बाजारात गेले आहेत. बाजारी चालले आहेत चालले आहेत हा, ते. हा. त्यांचा रस्ता प्रतिगंध करायचा. मेलास कधी जाऊन तो मेले हा असली कामगिरी सांगतोस मला मग तुला काय पाहिजे? मला नव्हतेस तो हेच बोल नाही इकडे झाडा मोठा अरे, झाली. विचारा कोण नाही, कोण नाही. हे काय इथं बसले? हे काय तुम्ही? अरे, हे बघ, इकडे आहेत बघ. हे या बाजूला काय हे बघ? काय बोलतात? नाही? नको. खबर नाही? मरू दे, जाऊ दे. बरं, त्याच्यासाठी पण माझा एक मित्र आहे काय बोलतोस का? हाय, हाय, हाय. अरे बोलून दे. हो काय सगळ्या बांधून पण आले माहिती आहे अरे बोबड्या याची भाषेचं समाधान आहे बोबड्या अरे आहे मी वाकड्या रानात तुझा आवाज येतोय कानातल अरे सुद्याला सांग तुझ मातर आलोच बघ मी श्री सुरेश आता सांग हे काय रे वाकड्या? अरे तुला पहिला सांगितलं तो बोबडा आहे म्हणून तो विचारतोय हे वाकड्या! काय अरे, नाटक बघ, तुझं नाव घेतलं का माणसात ते? अरे तो तसा काय बोलत मग काय बोल? तुझं कान गेलं तुझं तिथं ते अरे तो तुला पहिला सांगितलं त्याची जीभ टोचरी आहे तो म्हणतोय, अरे त्याची जीभ टोचरी आहे असं सांगतोय तो हे? पुढे सांग अरे, मी तुझ्याच वस्तूचं नाव ऐकलं. पुढे सांग त्याला हे घे. तुझं नाव काय बोलतो? हे घे. तुला कशाला बोलवले बोलतो ना? हा, सांग. सांगतो ऐकून घे. 16,600 गवळ्यांचा मेला. तुझी काय बायको आली काय? अरे तो तसा काय बोलत अशा गवळणी जमा होऊन येतात नाही काय त्याला मेला म्हणतात मेला
काय मी याला तसा नाही बोलतो मला मागस अरे थाट मार करून म्हणजे लाली पावडर लिपस्टिक असं काय काय म्हणतात हा त्याला म्हणतात थाट मार करून मी याला समजावतो थाट मार करून लाली पावडर पुढे सांग हे वाकल्या. सांग लवकर काय असं बोलतोय? तू पुढचं सांग मथुरेच्या बाजारात काय अरे असं नाही सांगत तुला तो इकडे पुढं मला मिळाला आपल्या भाभी नाक्या कसा मंगळवारचा बाजार असतो माहिती आहे तसा तो मथुरेचा बाजार तिकडे चालले त्यांना अडवायचे आहे असं सांगतो तो पुढे सांग त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. पैसे भेटली आता काय मला आणखी मिटलं अरे सांग लवकर आणखी तुकड्या तो आणखी आता झाला घालायला आलाय त्याला खरोच नको खरोच उद्या वाजता उघडायला माझ्याकडे पाणी टाकणार नाही दुधात अजिबात पाणी टाकणार नाही उद्या वाजता नाही सांग पुढं पलपली काय ना हा दाखव संध्या गुलाला हा. अरे त्याकडे फटा अरे मी तसा नाही सांगत तो त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा म्हणजे अशा ह्या वाटण आले की नाही की आपण त्यांना रस्ता असा अडवायचा प्रतिबंध करायचा आहे असं म्हणतोय हा. काय हे बोलते काय मला समजतच नाही आवलायची आहे झालं तर हे. आवलायची हे पुढे सांग हे वाकड्या. हा, हा. थांब जरा. अरे मोठी अरे बापरे बापरे आणि बोटात. अरे काय झालंय आता काय आहे इथं रामनवमी पुण्यावरून मुंबईवरून मानता टाकल म्हणून मिटलं इथलं मात्र हा हे आणखी मी तिथे आले मग त्यांनी काय तो आले. अरे बापरे. हे वाकड्या. काय आलं? आणि काय नकोच्या अरे वर. तो नको तर नाही बोलत तो काय म्हणतोय? तो काय म्हणतोय चाकरमाने आलेत ना पुण्यावर ना मुंबईवर ना तरी तोच आणि बटर आणले ना असं म्हणतोय तो हो चल बोल दे जाऊ दे मी जाईल पण मी पुढे राहील ए चल 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 गवळणारा हे का नाही ती ये इकडं. नको वादावू श्री हरी मुरले 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 उडा उडले ना दांडू कहाले
माहितच आहे आपण जवान पोरी आपल्या जीवाला गोरी अगं कोण डोळा मारी माझा बांधलाय तुझा बांधलाय का मग तुझ्या ओळखीची कोण मावशी आहे का नाही ग तुझ्या ओळखीची असली तर तुझ्या ओळखीची कोणच नाही मग त्या वरचढीच्या मावशीला बोलू का ग असं म्हणजे काय भांडण आहे ठीक आहे मग त्या खालचवडीच्या मावशीला बोलू अगं मावशी ग मावशी काय ग घाली ते आता आल्यावर विचार काय घालते ती अगं मावशी ग मावशी अगं पाजिते ग पाजिते आता आल्यावर विचार काय घालते आणि काय पाचते ती अगं मावशी ग मावशी आली आणि शांत चालू आली आता करायचं काय आता आली मावशी बाय आता आली मावशी बाय आली मावशी बाय आता पाठीत होते काय घालीत होते काय झाले का तुझे प्रश्न सुरू पाणी पाहिजे का गाडी नको हे बघ हे बघ नवरा आजारी आहे त्याला बिंदू बाधित होते बर का बघितलं का अरे रातच्या घरला जुलाब करते त्याला डायपर चेंज करते बोलती हे बघ अरे माणसं एक मिनिट राकेश शिवण त्यांचं मस्त नाव घेणार आहे येऊ का पोरीनो एकदम कडून कर्णधाराकडून तुला 100 माझ्या कडक त्यांचं कडक नाव घेते ना चांगलं मस्त नाव घेते एकदम खसखशीत घेते बर का ए पोरीनो तुम्ही बी ऐका बर का नंतर तुम्हाला बी ते घ्यायचे लागणार बर का घेते ना मिरचीत मिरची आमच्या ह्या पाहुण्यांची बारकी मिरची 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 लवंगी मिरची 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 आमच्या ह्या पोराची बारकी मिरची 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 लवंगी मिरची 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 कडक मिरची आणि ह्यो माझा परेशान मी त्याच्या
पाचशे. बर ते कुठे आहे तो? त्याला मावशीला नाचवायचा, डान्स करायचा आंटी भाषेला. आंटी भाषेत मावशीकडे यायचं आहे. आणखी तर मस्त घंटी वाजवली. नाव घेतली बरं का. रामनवमीचं सण बेल ठेवते वाकून आणि आणखी माझ्या काष्टीत बघतोय वाकून. मस्तच नाव घेणार घेऊ का ग मावशी? अरे बाई की बोल की बिगी येते ना बर का. बर रताळ्याच्या भाजीत पूर्ण रताळ माहिती आहे का ग? मुळ्याच्या भाजीत टाकतोय. बरं टाकते मुळ्याच्या भाजीत टाकते. बर मुळ्याच्या भाजीत बीट टाकते किसून. नाव काय हो? प्रदीप. बर मुळ्याच्या भाजीत बीट टाकते किसून आणि प्रदीपरावांचं नाव घेते अंकुशरावच्या मांडीवर बसून. समीर जाधव प्रोग्राम पार्टी त्यांनी 100 रुपये. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. ऐकताय ना? बर खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, खोक्यात खोका दारूच्या बियरच्या बाटलीचा खोका. बर का. आणि तो माझा मी त्याची म्हणी तो माझा बोका. समीर जाधवला नाचवायला. आणि समीर साहेबांसाठी माझा आई बाप सोडले आणि माझा पहिला बॉयफ्रेंड सोडला. साऱ्यांची एवढी नावं आणायची कुठे? अहो त्यांचं एक तुम्हीच घ्या की. मग घ्या की.
बाजारातून आणलं लाल लाल गाजर. बर अगं मावशी अहो ऐकते की? बाजारातून आणलं लाल लाल गाजर. बर 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 अहो जाधव साहेब हो तिथे जाधव साहेब पानवाले आता लावू नका मला नजर. ए बंटीचा असं मथुरेच्या बाजाराला चालले तिकडे काय मारायला चाललंय भाई तिकडे काय वाट आहे का काय आहे सगळं वाघ बसले मावशी बोलची आणि हल्लीचं जमात तुला माहितीच आहे कोण डोळा मारी तुझा झगावाडी अगं बोलकी अगं मावशी बोलकी मग आमच्याकडे एक मावशी नको का हे की हिला इथं बसली आहे मावशी अगं मावशी मावशी जातेस का रे ह्या पोरी बरोबर काय म्हणाले बोल बोल अगं मावशी तूच चल मी हवंय अगं पण घेतलंय काय नेसलंय काय काहीतरी सांगा की इच्छा मावशी मला आज वाटते आता काही लाज वाटते तुझा नवरा बसलाय का सासरा बसलाय काय तुझे आता बोल की खटा 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 बिगी बिगी सांगू मावशी लवकर बोल मी घेतलाय खवा ए पुरीनो हिनं घेतलंय खावा बर का ग मावशी ऐका येते ना हो ऐकायला येते इच्छा मला आज वाटते आता का हिनं खावा घेतले हिला वाटते सोन्याचे इटा घेतले ती नुसती मुरटली अगं बोल की बिगी बिगी नाही पण लाज घालून बघ अगं मावशी लवकर बोल मी घेतलाय खवा हिनं घेतला या खावा घेतलाय बघ कसा नावानं ए भाई बागे गेल्या रामनवमीला मी हेच पाहत होतं माझ्या ऐक अगं सरपंचानी तुझ्या पुसून घ्यायला ए बायाला घेऊ का ग काय काय चाललंय का जरा बोला की काय जेवल्या नाही भाई त्यांचं नाव काय आहे व रवींद्र चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब बरं का रिमझिम पडतंय पाऊस ए कोणी ऐकतंय ना रिमझिम पडतंय पाऊस आणि माझ्या दारी रुजला या गवत रिमझिम पडतंय पाऊस आणि माझ्या दारी रुजला या गवत ओ सरपंच साहेब आता आणू नका दुसरी सवत या ठिकाणी आमच्या ढोलकी पट्टी लाकडीला सांगितलं तिने घेतलाय खवा आणि नेसली नवा तुम्ही काहीतरी घेतले असेल ना मग बोलायला काही जीभ झडते बाई आता बोल नाही ते हिल्लात आणि ते डबड तुझा एक करून टाकेल शाळेत लवकर बोल मी घेतलंय लोणी ए पोरा मी हिने घेतल्या लोणी बंद पुढचं बोल मावशी माझं काही शाबूच आहे मी बहिरी नाही लवकर बोलायचं मी घेतलंय लोणी तू घेतलंय लोणी मी घेतलंय लोणी आता आता बोल की पुढचं बघू नको ए पळे सगळे येंगेच आहे तुझ्याकडे बघायला कोणच नाही आता ह्या पोराला नाही त्याची वेगळी कथा आहे ह्याला ह्याला हवी करा तुझीला.
ह्याला हवी ह्याला लय जोमात आलाय बरं का ए फटाकडे लय मेकअप केलास ना बोल पटकन बोल आता बरं त्याचं काय समजावं अगं मावशी आता बोल की ती मोनी हाय ती मोनी आहे तिचं म्हणणं असं आहे तुझं काय म्हणणं आहे मावशी ऐकतेस ना आता मी ऐकते की ती म्हणते ईश्वर लाज वाटते आता बरं ती म्हणती या लाज वाटते ही म्हणती या लाज वाटते हे तुझा नवरा आहे का सासरा बोल लवकर. तिचं म्हणणं असं आहे तिचं म्हणणं काय आहे मी घेतलाय डालगा तिनं घेतलाय डालगा ए बायानो कुणाची पातेरी यात्रायच्या गाणं बरं सांग लवकर मी घेतलाय डालगा तिनं घेतलाय डालगा आणि आंटीने धरून मला बालगा तुला जायचं का गं? चला ए बाबा चांगलं वाजव मला मी नाच तेव्हा हाताला घडी घातल्यानं त्याला डान्स करायला आणायचं तेव्हा बसलं का नाही त्या लवकर पैसे आलेला आहे आणखी घडी आता बोल की कशा काय आम्हाला थांबली विचारलं बरं. तू काय गेलं तू काय घेतलं कोण नेला कुठे गेलं किती कार्य किती लाडू किती सिनेमा खाल्ल्यास मग तू पण काहीतरी घेतलं असशील ग मी तुझी पगडा घेतली मी तर तुझ्या हाडा घेतले असं बोलू शकते अगं माझा नवरा आजारी माझं सारं काष्ट पोकाळ पोकाळ अगं मावशी काहीतरी घेतलंय वाईट अगं बाया माझा नवरा आजारी आणि माझं सारं काष्ट पोकळ झाले आता मी काय ग घेणार बायानो सांगा हे पाकिट इकडनं लोंबत आहे आता काय घेणार सांगा असं काय घेणार आता सांग त्या पाकिटात 100 रुपये पण नाही आणि ते सारच्या खाली येते गळा 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 त्याला सारे झंपर ढिलं झालंय त्याच्यातनं बुळबुळ बुळबुळ खाली येते आता मी काय घेणार सांग बरं अगं मावशी घेतलं असशील ग बघितलं का घेतलंय 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 मी पण मला बी लाज वाटते बरं का तुम्हाला जवान करून लाज वाटते पण म्हातारीला लाज नाही वाटत ना मला बी लाज वाटते मी नाही सांगणार जा सांग ग मावशी मावशी सांग ओ कारभारी सांगू का वा तुमच्या मुलाला काही सांगा की सांगू का त्यांच्या आतलं घेतलंय माझ्या बाहेरचं घेतलंय बरं का त्यांच्या आतलं घेतलंय माझ्या बाहेरचं घेतलंय आता ओळख पाहू काय घेतलंय अगं ओळख की काय माहिती बघितलं का त्यांची बानिया निकायला घेतली आणि माझं हे बाहेर घेतलं घामाचिमाचं जंपर इकायला घेतलं बरं का चला का लवकर जायचं का ए बाबा वाजव अगे मावशी ग मावशी जरा थांब चला लवकर चला बिगी बिगी चला बिगी अगं मावशी काय झालं काय अगं आपल्याला तुझी हाक मारली काय हात मारली अगं मावशी ग मावशी अगं पण आपण मावशी आहोत का
मारलाई मला फोडलाई धडा ही गाजर तडाकली गोळ्या करीला बगवल्याने बाजारात येतोय होय काय घेतलंय शिकायला बरं का बघितलं कुणाचा पिस्ते मग तू नाव घेतोय घे नाव शेंडा काय बसवलाय का तू नाकाचा शेंडा काय दुसरा बसवलाय नाव घेत नाही घे लवकर ऐका तुमच्या लग्नात घ्या नवल्याचं नाव आता हंद्याव हंदत हा चॉकलेट काय हंद्याव हंदत हंद्याव हंदत हा चांगले घे रहित पुढे बोल त्यावर ठेवली पलाट 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 मधल्या अंड्याला पडला भात मधल्या अंड्याला पडला भात आणि कशापाई तुम्ही आला कशापाई आम्हाला त्रास देता मथुरेचा भाषा म्हणता आणि ते तुम्हाला कुणी सांगितलं नाही फाजील बोलणार नाही पुढे जाऊ दे ना बापाला पण ऐकणार आता त्या पिजूवर माझ्याकडे केवढं इंजन आहे माहिती आहे का बोला लवकर सांगा माझ्या जवानच्या आज्ञा होय हा भगवान श्रीकृष्ण त्यांनी मला सांगितलेलं बोलवा की त्यांना आम्ही बोलवा लवकर लवकर बोलवा लवकर बोलवा दिसलं नाही त्याच्या तू काय होईल हो देवानो हे फळ मागे हो देवानो देव रागात आहे बर का बापनी पिल्ल पोहोचलं हे मावशे देवाची चर्चा नको माझ्या अहो देवानो काहीतरी खात पी जाती पर वाळून गेला तुम्ही बया 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 किती सुटली पोपल देव या चांगला पोपल आणि म्हणून या कमळा मावशीनं मथुरेच्या बाजाराला जायचं जे पाप केले पाप त्याच्यासाठी मी तुम्हाला शरण येते एखाद्या उन्हाच्या किल्ला
हॅलो रणजित जाधव यांचं असं म्हणणं आहे नमस्कार मंडळी, नमस्कार. आज रामनवमीचा पर्व, भगवंताचं पदार्पण. खरोखरच आज आमचं अहोभाग्य. आज रामनवमी आणि ती पण रामवाडीमध्ये. खरोखर ग्रामस्थांचं अभिनंदन. आम्हाला आमंत्रण करून, परंतु ह्या झळझळच्या उन्हामध्ये रामाचा जन्म का झाला, तर रामापासून आपल्याला एक वस्तू भेटलेली आहे. आणि जे पण कुठलं रामायण आणि महाभारत ह्या दोन वस्तूवर मानवाचं जीवन अवलंबून आहे आणि ते सतत चालू आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. मर्यादा आपल्या प्रपंचामध्ये कुटुंबाची कशी राबवायची ही रामनवमी आपल्याला शिकवते. उद्यापासून आज रामनवमी आहे मानली, परंतु ते विचार आपल्या जीवनामध्ये कसं प्रकट करायचं, प्रत्येक मानवाने हे शिक्षण घ्यायचं की आजची रामनवमी, उद्यापासून मी सुरुवात करणार. बापाने मुलासोबत कसं वागायचं, आईने तिच्या नवऱ्यासमोर कसं वागायचं, बहिणीने भावासमोर कसं वागायचं, हे शिक्षण आपल्याला रामाने दिलेलं आहे आणि ते पण आपल्याला अंगीकार करायचा आहे. तरी ठीक आहे, आजच्या सगळ्यांना तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. त्या भगवंताची कृपा आहे आपल्यावर. आज माझा मुलगा मुंबईवरून या रामनवमीच्या उत्सवाला हजर होणार आहे. आणि रामनवमीचा उत्सव म्हटल्याच्या नंतर इथूनच एक कॉल गेला मुंबईला, अरे बाबा आज रामनवमी आहे, तू येतो का? तर पिंट्याने फोन केला. अहो तो काय रोजचा नेहमी रिक्षावाला, पिंट्याने फोन लावला, अरे बाबा तुला यायचंच आहे. बघतो आता माझा मुलगा कदाचित उतरला असेल तर आलाच असेल, हे मला खात्रीपूर्ण माहिती आहे. आता म्हातारा पुढे काहीतरी वाचन करतोय, मारायला अर्धी बाटली टाकून मोठे रामनवमीच्या वाचा करतोय. म्हातारीला खंडीला नेल्या. अहो कसली म्हातारी म्हातारी आपल्या यायचा म्हणून यायचा. काकवाले आमची काकवाले
कापवले काय कुठे आहे ती काय तिथं बसली कापो अरे वाचतो का जरा तिथला चिकन देस मी आई आली कापो नाही म्हातारी इकडे नसलं आणि बिया म्हाताराच आहे डेंजर पण शेवटी काय आई बाप आहे ना अहो कसली आई बाप ती म्हातारी आहे ना माझी म्हातारी वाट्याचा पाणी मी सुट्टीचा खलक मी सुट्ट मी सासरवाडी पण आता आलोय तर आपला बघून जातो आणि अध्यक्षारीला त्रास दिला होता आणि या म्हाताऱ्याने त्या पिंट्याला पाठवलं आणि त्याच्याऐवजी तो दुसरा आपला आमचा भाताला पाठवलं नाही हो पिंट्या उचलला रेल्वे स्टेशनवर डायरेक्ट गणपती कृपामध्ये दादा इथं चांगली भेटते दादा तिथं चांगली भेटते दादा स्टँडच्या पाठी का वद्री पाव भेटतो दादा खाली उतरले आमका अहो कमीत कमी 1700-1800 फाडला आणि इथं येऊन परत 500 रुपये घेतला दादा पिंट्या तरी काही कमी आहे असू द्या मूर्त्या आणि दादा बरेच दिवसांना आला जाऊ द्या खाऊ द्या पण म्हाताऱ्याचा समाचार घेतो अहो 4 पोरं झाली 4 पोरं पण कधी नाव बालकपणाला म्हातारीला पाठवला का कशाला नाही पाठवला आज समाचार घेतो बाबानो मला वाटतं चाकायला गेला असेल तिथनं खाली चिरकेला उतरू मारायचा ओ बाबानो नमस्कार नमस्कार एकदम मजेत एकदम चपकत असते तसा काय बाबा काय डोळं फुटले का काय समाजतोय तेच बघून मला विचारायला तू इकडे कसा काय असं काय म्हणजे माझा गाव आहे पहिल्या गावाला न सांगितलं असं तुम्ही मेलं होतं फुकून टाका पेट्यात पण माझा गाव मी थोडा सोडणार आहे अरे गाव तुमच्या माझा राग आहे गावावर राग नाही अरे पण तसा ठीक आहे की तुझं गाव आहे अरे तुझा गाव तो माझा गाव बरोबर आहे बाकी तब्येत पाणी गावान दुसरं काय तुला सांगितलंच नाही का त्याच्या मी काय क्लिअर करायचं तर केला बाकी तुमचा काय तो बोला म्हातारी माझी कुठे गेली तेवढं सांगा अरे म्हातारी आणतात त्या नानावरी बियाला म्हातारी कुठे गेली तेवढं सांगा अरे म्हातारी तुझ्यासाठी माझा लेख येणार मग त्याच्यानंतर बियाणा इथं तुम्हाला माहित आहे मी बिया खाल्ल्या मला असे नाही ते होते आपण बिया बिया खाईत ना आपण बघा तुझा मेवा आहे मेवा हे बघा दिदी मला नाही पण तू मध्ये आलो कार्यक्रमाला अहो पण येऊन 10 मिनिटं झाली ना 10 मिनिटं झाली ना बरोबर बोलतेस ना माझ्या भावांना बोलतो ह्या माणसाकडे ह्या गावाला बोलतो आलो तर हाय पोरांची कुशाली का सुनाची कुशाली आहे अरे बाबा अरे तुझी पोराची माझी नातवंड मग तू आता मुलं पण बरोबरच असणार मारायला पण नातवंडा खाऊ दे कमी खाऊ दे अरे आताचा जमाना वेगळा आहे बाबा अरे खाऊन कोणतं देऊ शकतो आता काय तू सगळं जाऊ दे अरे हा मंदिरचं उद्घाटन अरे पर्व आहे ना त्या पर्वासाठी लोकांनी वर्गणी जमा गोळा केली बरोबर आहे ना तेव्हापासून मला टच लावले की बाबा तुम्ही वर्गणी केव्हा देणार मग काय झाला काय भरायला तुम्हाला कोण तुम्हाला भराय झाला काय अरे तू देशील तेव्हा ना भरणार 350 रुपये देतोय महिना ये ताई तुझं बाबा देतात 350 तुझ्या आजोबांना ताई तुझं देतात 350 रुपये महिना लाज वाटली पाहिजे लाज अरे तुझ्या भावान कधी 350 रुपयाने हो मंडळी 350 रुपयामध्ये घर चालतं का हो नाही चालू शकत ना मारायला घराची पलवाय रोड तू सगळं जाऊ दे मला काय बोलायचं नाही भूमी त्याच्या पैसे दे पैसे मला ह्या लोकांची वर्गणी द्यायची आहे पैसे द्यायचे पैसे काम नाही मला अरे हा गटोला तर दे जाऊ नका मला हे माझा ऑफिसचा पेपर आहे जाऊ नका मला दिमाग मला डोका उचलाय असला बाप आमच्या का फायदा झाला
या मुलासाठी काय नाही केलं रे बाबा. आणि या मुलाने काय केलं, अख्खा आयुष्य या मुलासाठी घालवलं. अख्खा आयुष्य मजुरी करून या मुलाला इंजिनियर बनवलं. आमची कुठेही मोज मजा केली नाही, पण या मुलाचं आयुष्य बनवलं. आता आता मुलगा लय बरोबर ईश्वरा. आता मुलगा लय द्यायचा होता हे ईश्वरा. टक्के द्यायचंच नाही बाबा. या 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं आता जीवन कसं बघावं, कसं काढावं हे भगवंता. सासरवाडीत पाहुणा टाकला पण काय मेवण्यांचा गाजा बाजा असा माझा स्वागत होतो. आणि कसली व म्हातारी मोरड्या जायचा म्हणून जायचा. एकाने मध्ये उठायचा नाही, एकाने उठायचं नाही. तुमची करमणूक शेवटपर्यंत करेल. आणि आयोजकांना सांगितलंय कार्यक्रम एक तर मला ते लेट दिलेला आहे. मला असं मधीच पब्लिकला आवडत नाही. कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला कार्यक्रम रंगूनच दाद देणार. कसली वाणी म्हातारीने म्हातारा. आता सासू बघा. हाय हा आणते आला आणि तिला एकदा नेली होती सासरवाडी. अरे बिलकुल खायचं सोडून पिंकीवर लक्ष. आता आता मेवणी देशील काय मला मेवणी मरायला आली. थांब जरा दिली वड्या खा मेवणी ते आता जा. पण त्यातला काय नाही मरायला त्या खोली गेली की तिकडे वास काढायला, तिकडे वास काढायला. बरं एक बक्षीस झाले आपला हो. तर आता मला काय झाला प्रश्न पडला एक मध्ये आपल्या पोलीस पाटलांकडे केस गेली होती. वहिनीचं नाव काय? पोलीस पाटील आमच्या जाधव वहिनी. जाधव वहिनीने मला फोन केला. आमची तशी ती सून लागते पण आता आम्हाला गावात तुमच्या आल्यावरती वहिनी मला वाटते तर ती फोन केला की दादा अहो तुमच्या सासून घोटाळा केला. अहो काय झाला? वाडीतल्या महिला मंडळच्या अध्यक्ष आल्या होत्या. कशाला आल्या होत्या? तर का नाही जेवण करताना कुठं लसूण इथं टाक, खोबऱ्याची वाटी इथं टाक. हो वहिनी बोललं राहू द्या असू द्या काय असं तुम्ही भेट करी. तर काय तुमच्या महिला मंडळचं काय 60,000 रुपये तीन घेतला नव्हतं ते काय घोटाळा केला ना. तुम्ही जाताना चेक देऊन दिले पण माझ्या सासूला त्रास देऊ नका. कारण माझी सासू गाय आहे गाय. आज तिचा मी वासरू बाका पोकरू. आता बघा हात मारले आहो. मला वाटतं कुठेतरी गेली असेल. आता काय सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात तिला भारी उतरते का ना. तिच्या समोर भल्या गेल्या भाषण करून. पण आता हात मारून दे बघतो कुठे गेली ती. मामी ओ मामी कुठेतरी गावातलेल्या दिसतंय. आवाज कोण आहे?
आलं या बघा हे कुणाचा येणं काय पत्र आहे का मोबाईल आहे का फोन आहे का काय तेवढ्या मामींच्या कानात ना धुरी यायला लागला तुम्ही मला चालताय शेवटीच्या फाट्याला किती जण ते ठेवायला बायका हे घ्या सगळा आहे याच्यात तुमच्यासाठी आहे तब्येतीला दापा कसं झालंय डायबिटीज झालंय ब्लड प्रेशर वाढलंय मला वाटतं मामाने चुंबून खाल्लं तुम्हाला काय नाही झालं एवढं दिंबाट होतं हे बघा पाक गेले काय आणलंय तरी काय सगळा घराचा काम पुरा करा तरी मला तो बसून जमत नाही मला असा बसलेला पाहिजे आता का बरं? मला हे बाहेर बसवतो इंग्लिश टॉयलेट बांधाय सांगा यांना काय करावं तरी काय इकडे आलेल्या मामीच्या संडासात गेलो इकडे येऊ नका सासूच्या पोळ्या खाता इकडे होल हे असलं नाही हो मामी मला ते आपल्या रूममध्ये पाठी काय करा होय चाललंय ते सगळं बाकी आहे बघा मागं 20 लाख रुपये दिलं बर आता हे 25 लाख आणलं तर घर बी टाकाटक बांधून टाकायचं आता चाललंय ते पण तुम्ही याला सुतार कुठं पळालाय तो कुंभार कुठं पळालाय सगळेच पळाले बोलले, आता काय कुंभारची बायका आता आपली पण करतात फुलवाडी मालवाडी मराठी धोंडी भोंडी सर्व सगळं लावतात त्याच्यात काय आता कुंभार सुंभारांचा बेलदारांचा काय 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 करी म्हाताऱ्याला लंगोटे आणलेत काय आता त्यांना लगोड्या कशाला चॅंग्या घाला ना आता पहिल्याचा जमाना अहो त्यासनी लंगोट्यात आवडत्यात त्या लंगोट्या करतात होय 3 लंगोट्या आणले आता दुसऱ्या नाही मग साताऱ्यावरून आणले काय तो पेलवण करतो आता थापा पेलवण द्या किती पण करतो त्या फाटू शकत नाही अहो पण बाय कशी आहे लेकरं कशी आहे किती लाजते म्हटलं का आता तू माझ्या चिडा का बरं आता 5व्यांदा आजी करतोय तुम्हाला किती चॅप्टर अहो नगर नुगडं बघून चांगली गोरी पण पोरगी दिली 6 महिन्यां पोरा 4 महिन्यां पोरा हे काय माणूस आहे का भोंडा आहे हल्ली ऐकला मी काय करणार आता तुमची ती कोंबडी बघा 15 दिवसात का वाट 15 दिवसांत का वाट हो ती कोंबडीवर गेले तुमच्या ती पोटात असताना ना त्या कोंबडीची सावली तुमच्यावर पडले पण ती 6 महिन्यांवर 3 महिन्यांवर अहो बाबा पोरा कशी असतात मजबूत असतं का नाही वाटतात 3 महिन्याचे आहे अहो तुम्हाला काय झालंय का आणि मग मामा कुठे गेला काय सांगतो बोलत्या तुम्ही याल काय ना तुम्ही पिंकीला घेऊन जाईल ते बघा तिथे बसले ते बघा कुठे आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा अहो तुम्हाला झालं तरी काय अहो जावई आलेत या की पण तुम्हाला काय झालं ते रिस्पेक्ट का तिथं 4 दिवसापासून भांडण करून तिथं बसले काय झालं तरी भांडणाचं कारण अहो काहीतरी बोला की काय तुम्हाला खाली कोणची पात्रा काय त्याच्या गर्दीत नदी लागायला लागली तुम्ही अहो काय झालं आता डोळे काय करता येईल काय झालं तरी काय अरे बाबा एवढ्या आधीच कशाला चहा माझ्या रागात एक रागात ते आवाज तुम्हाला काय करू
भांडण हे बाया मग सांगते तुम्हाला अरे ऐका की तुम्हाला नुसता उकळ्या फुटल्या नुसतं असं कापाट्या काही झालं तरी काय तुम्हाला चार पाच भाकऱ्यांना पाणी लावतोय हा माणूस सकाळी असल्यावर बघितलं का आता हाताला कापडा बघा किती भागलाय काय तुम्हाला अजून पण बाबाच्या मॅच मध्ये मारलं नाही शकता सासरी सासऱ्याचा मांडवली कोण करतो जाऊ आता केले ना आता तिथपर्यंत थांबा नरडीचा रगत मेला असतं लागलं कॅमेरा मोठा मोठा आत्या कामले बाबले कॅमेरा मोठा आहे ना म्हणून जरा वैसा वजन कमी करा फक्त नुसतं पक्सा अंग झालाय मला बोलतो झालंय बीपीचा त्रास आहे अजून 4-5 त्रास आहे आता गाला गल सर्दी हातात ना त्याला तेलकट खाते जास्त मला तेलकट खाऊ नका मोठ्या पण मी म्हणतो पिंकी कुठे गेली अहो पिंकी सकाळी काय तुमच्या क्लासला गेली आहे बघितलं का ए पिंकू ए पिंकू
संध्याकाळपर्यंत काय पीक करायला ते नव मग आता हे कोण आणलंय आणि तू बघितलं का ए बाबा तुला ही पसंत आहे का रे बरोबर खूप पसंत आहे होलीच्या बालावर गेलं लागलं
तुला आता मध्येच का आलं होता तुला पाचव्यांदा आजीवन मावशी तुझ्या चुकी ना पडून येते त्याला मी तरी काय करणार ना आता म्हातारीच्या काय होत नाही आता मावशी आवाज आता ताईला काय हॉस्पिटलला आणि आपण रूम मध्ये अरे पहिली सांगितली अरे ती आणायला विसरलं भाऊजी मी इकडे काढते कुठल्या अटीवर खरं सांगू भाऊजी हा मी कशी दिसते सांगा आता काय दिसाय पाहिजे अगं काल हुंदरी दिसतेस तू कशी दिसते आता ही सांगाय पाहिजे कशी दिसते अगं श्रीदेवी दुबईला गेली आणि तुझ्या रामवाडी केला म्हणजे अशी ती श्रीदेवी माझी गाणं कुठं माझ्या आंटी नाराज झालाय खरी तुझ्या काय सांगू तुला तुला सांगायचं एकच आहे जावयांचं एटीएम कार्ड ती मोठी चैन ते सगळं प्रेमाचं नाटक कर ह्याच्याजवळ आणि ते सगळं काढून घे बर का
हे सगळं पाकिट बिकिट सगळं काढून घे तुझ्या ताब्यात घेते बरं का आले बिचार हात बघू द्या हात बघितलं का मी आले बोललो ना आम्ही लगेच पत्ती बिती काय तुमची घेतली ना लाडान धूर पण भरायला एप्रिल मध्ये आलब्या बुद्ध्या बघितलं का ते आलब्याची काय कोंबडी काय बारीक पिलू टाकला होता बघा नुसता कवला कवला जिभो पण नाही झाला पण आमची 3-4 वाट्या पिलो बघितलं का अहो तिथं पकड कुठेतरी गायब झाली होती म्हातारीची लंगोट होती काढता काढता त्या आमटी बुडली लंगोटीच्या चिंध्या चिंध्या बाहेर पडून त्या आलमी सारख्या लागल्या झालं का आता झालं का तिथं काय काम आहे तुम्हाला आपल्या रूमात मला वाटतं दुसरीकडे कुठे लावायचं नवीन आले आता मोदी काढलाय बारकी मला सण नाही माहिती भांडी असते भांडी असते तिच्या मर्यादा तुझा आता हात बळता ती भांडी ते साड्या कोण धुवायचं सांग बरं मला तुझा बापूस धुवायचा भाई अरे बाबांचे लंगोटे धुताय का हो मला धुवायला अहो जाती हा मामी जरा सांग की तू अहो ती आणखी आहे तिला धुवायला तिला साबण लावली जावा ना तेवढी भांडी असं मुंबईला यायला पाहिजे हा मग घे देवाची माझी बघितलं आंटीचा भाव आहे मी काय म्हणतो म्हातारा इकडे फिरलं ना तर कोणी बोलू नका आता असू द्या अहो जाती एवढा धुवून आला असता बाहेर काय साड्या आणि त्यांच्या दोन लंगोटे लवकर या पिको सगळं काढलंच का टीव्ही लय चॅप्टर आहे का लय चॅप्टर
सगळं काढून घेतलं तशी तुला चांगली ते ठेवलंच कुठे आता ठेवलंय माझ्याकडे ठेवलं फक्त पैसे मोजायचं बाकीचं काय लोकांना खबर करून देऊ नको बरं का चालतंय चालतंय काय झालं काय तुम्हाला आणि मला करायला मी पुस्तक काय चाललंय काय तुमची पण मी म्हणतो त्या साड्यांमध्ये आता एखादी बाई काय करते एखादी टोपशी किंवा एवढा काय टोप घेऊन बघितलं सांगा अख्खं वाटाणं आणि वाटाण्याच्या फोड्याच्या साड्या मारायला टाकल्या होत्या काय बोलताय अहो मामी खरोखर बटाट्याच्या फोड्या मासा फोडा बटाट्याची आता सांगा आज भाजी काय होती वाटाणात होता ना तसा शेव अक्का होता ना अक्काचा अक्का होता गेले होते आणि तिथं ती वाटाण्याची भाजी खाल्ली आणि मला ती चिरली नाही मी धावते कुठला काय अरे मेरे मरायला पोटाची वाट लावली हाताची पण धान झालं तुम्हाला धान बसाची थोडी तरी काहीतरी ठेवाची माझी बघितलं का आपल्याला तो कडधान्य स्वतःच नाही तर नाही जायचं जेव्हा पालेभाज्या आणायची गाडीचा आता बसाची आता राहता माझ्याला जा बघितलं का जाऊया का ते राहू द्या सगळं मला काय बी सांगू नका नका पाठीकडे सगळं मी येऊ सांगा साऱ्या बायकांना सांगा म्हणजे उद्या मला नारळ बघा हात गेली तुम्ही काय करू तरी तुमचं मरण येऊ दे तुम्हाला बघा तुमचं कसं बघितलं का आपण ते पैसे आता पैसे मोजायला पाहिजे अगं म्हातारा कुठं गेला हो चल आंटी हे आंटी अरे जरा माझी घंटी वाजली रे 2 दिवसाच्या सुट्टीवाला गुजरातच्या कामाला काढला हर वेळा यू शटाट यू गेटाट तुझी नवरी गेली नोकरी विक्री गेली पुण्यात 625 लाख रुपये दिले किती आता एकच काम करायचा या दोघींना लावतो धंद्याला आणि मी बसतो गाल्ल्यावर हे आंटी घंटी अरे सासऱ्याला देऊ पिसा काढा आंटीला ठेवतो शिटी काढायला मेवणीला ठेवतो आपल्याला साफ करायला आणि आपण राजासारखा काढल्यावर काय बघतो हात मारून होतो मामे ओ मामे मामे आता परत कशा बाई आला तुम्ही आता बाया दारूची किती वास येते बघ काही झालं तरी काय तुम्हाला अरे तुम्ही येणे दारू पिला म्हणताय आंटी पियाला मी नाही मी काय गोष्ट ऐकायची काय बोला आता मी 2 दिवसाच्या रजा आलो होतो 8 दिवस आलो आपली नोकरी होती बरोबर ना मग दुसरी शोधा की कशाला इथं कशा बाई आला तुम्हाला दोघींना धंद्याला लावतो ना मी धंदा म्हणजे बिझनेस गुजरातनी उगतम या इथं गेले या आपल्या जिल्ह्यात किती बटणं लावा नाही की जरा कर्म होतं ना.
सांगतो आता ह्या ऐका रे म्हणून आपण मराठी मागाई त्या चुली बिली आहेत ती गल्ली कुठली किल्ल्याची गल्ली त्यांच्या बायका मामे ऐका ऐका चला या आतमध्ये चला या आतमध्ये तिकडे बोला काय काय होतं मी या काठींना आपल्याला बिझनेस करायचा आहे तुम्हाला चांगला दोघींना धांगाला लावायचा आहे मला बिलकुल काम करायचं ना बिझनेस कसला तो सांगा त्या गिंड्या बिंड्याच्या बायका त्या चला गिरायकांना या तुम्ही फक्त काय नाही तुम्ही त्या खात्याच्या तिकडे बसायचं मी या खात्याच्या इकडे मी बधी बसणार गिरायकाला चला कोंबडी घ्या ही बोलणार कोंबडा घ्या चला मी बोल यांचा अंडा घ्या अंडी पण ठेवा मग तेच यांचा अंडा घ्या बरोबर की नाही? बरोबर की नाही? बरोबर. आपला अंडा ठेवणार सांगा बस झालं आता लय झालं माझा पाठीचा होणे तर मारीन बघ आलाच गेलाच कुणाला करते त्यासारखी तुला दारूचा वास येतो खपाखप दारूचा वास येतो सोडते बघा कशी द्या आमचं वडील आहे की माझा कोण मला सोडतो चिकन बसायचा तिथे पुढे या कपडे काढून मार हे मेले इथं जेवढं बसलेत ना त्याला भेटलंय काय मेलं सगळं इथं अजिबात धिराणं करायचं नाही सोडून तुला 25 लाख ने घर बांधणार सर्व काय हे केलं? चल 25 रुपये पण नव्हतं 25 लाख भिकारी कुठला आजचा पालाली तुझी तू भिकारी बोलणार कुणाला वाचा पडेल म्हणतो थांबा
या ठिकाणी आपणासमोर कॉमेडी तर झालेला आहे फारसा, परंतु सर्व यंग पिढीला सांगण्यात येतो. या मारून सासरवाडीत गेलो आणि आज मी रस्ता बांबार झालेला आहे. म्हणून या फारशातून मला एवढंच सांगायचं आहे की आई वडिलांची करा सेवा आणि मिळवा पुण्याचा मेवा. त्या ठिकाणी फारशाचं समाप्त होत आहे. लगेच वाटायला सुरुवात करणार. जय हिंद, जय भारत. आज 3 दिवस झालं बोलो 3 दिवस झालं रामोत्सव चालला आहे मुरडे गावात. मला राजाने सांगितले कडक अगदी मुंगी असली आहे असं कडक बंदोबस्त ठेवा. मी म्हणलो ठीक आहे. मी येईपर्यंत अगदी रात दरबार भईपर्यंत आम्ही आमचा कडक बंदोबस्त होतो. मी बघतो सकाळपासून मी आज 3 दिवस ड्युटी करतोय. माझा जोडीदार अजून काय जरा होता नाही. बघतो त्याला आत्मा मंडळी जरा शांत राहा. ए बासट बासट लवकर ये लवकर. ओ बासट बटाटी कशी घेते का सुक्या जुड्या कशाला दिल्या का खाऊ दे. सुक्या जुड्या अरे तू लवकर ये. हाताला आपण ये लवकर. अरे पाहुणे मी गपत होतो की आता कैदी घेऊन होते गपत तुम्ही गपता. अरे पाहुणे कैदी चुकलं एवढे एवढे त्याला पुढे घेऊन ये. त्याला राजासमोर उभी करून घेऊन ये. तू राजू नको घेऊन ये. माझ्या सासरीची जमीन किती माहिती आहे? किती? जवळजवळ 7 एकर जमीन आहे. तुला माहिती विकतोय मरतोय सासरीची जमीन इकडून बाहेर जावायच्या ताब्यात दिला तेवढी जमीन आणि काय केलं एवढ्या जागेला नांगरून टाकली. बघ नांगरून टाकल्यावरती उद्या ह्याला काहीतरी बियाणं लागायला पाहिजे. अंगाला पहिल्यांदा ट्रॅक्टरनी बियाणं आणायला गेलो. कुठे? गुजरातला गेलो. गुजरातला मला ह्याच्या पडलं 7 एकर जमीन. 7 एकर जमीन होता आहे ना. गहू टाकायचं गहू आणि गेलो आणि 2-3 ट्रक आहे बियाणं आणला. 2-3 ट्रक बियाणं आणला. मोदीने खलं बसायला गाडीने भरला आणि आणल्यावरती तेवढा बियाणं टाकला शेतात फेकून. कुठं फेकून टाकला बियाणं एका 7 एकर जमीन फेकला आणि 2 दिवस पाणी सोडला जमिनीला ना. दुसऱ्या दिवशी 80 रोपावरती आली. 80 रोपा दुसऱ्या दिवशी
पाणी सोडला आता दोनच्या वरती वरती 3 दिवसात गेला आता 3 दिवसात आहे की नाही आता ती रोपा झाल्यावरती त्या रोपाने आला असं तुला आलं मी याला अरे तुला सांगतो ना अरे गुजरातला तयार काय होतं जास्त कापड अरे त्या मोदी मला बसवला सगळा याला दिला कापसाचा 5व्या दिवशी पाणी सोडला आणि पाणी सोडल्यावरती असं पुरणा कापसाचं अरे बापरे 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 अरे एका झाडावरती बघतोय तो साडी कापसाच्या